नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण यामध्ये MPSC आयोगाने 2011पासून तर 2023पर्यंत जे कंबाईनचे एक्झाम घेतलेले आहेत, त्यामध्ये म्हणजे आधी ही कंबाईन नव्हती, 2017पासून 17-18पासून कंबाईन सुरू झाली, पण त्याआधी पण जे STI PSI ASOसाठी पेपर होत होते 2011पासून, त्यामधील आपण विषय वाईज प्रश्न कवर करणार आहोत। यामध्ये आपण सायन्स म्हणजे विज्ञान विषयाचे प्रश्न कवर करणार आहोत। म्हणजे MPSC आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतात त्याचे आपल्याला या ठिकाणी अवलोकन करता येईल। चला तर बघू। बघा, 21 म्हणजे पहिला प्रश्न आहे, 2011ची हे प्रश्नपत्रिका आहे। प्रश्न म्हणजे माझ्या याच्याने मी जे व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये हे या विज्ञान विषयाचा पेपर 1 आहे यामध्ये। तर बघा, प्रश्न आहे 60 वॅट शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल, असा हा प्रश्न आहे। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.36 युनिट असं दिलेलं आहे आयोगाच्या शेवटच्या आन्सर कीनुसार। त्यानंतरचा प्रश्न बघा, एक किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्यकाल 4 तास आहे, तर अर्ध आयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्या हिस्साचा ऱ्हास होईल, तर त्याचं उत्तर दिलं आहे 7/8 असं दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रत्येक युनिटला ₹5 दराने सौर शक्तीचे एका वर्षाचे बिल रिकामी जागा होईल, तर त्याचे योग्य उत्तर दिलेले आहे 27 × 10⁻17 एवढे होईल। पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे वाहकातील दोन बिंदूमधील विद्युत विभवांतर रिकामी जागा याद्वारे व्यक्त केला जातो, तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॅट बरोबर म्हणजे विद्युत विभवांतर बरोबर कार्य भागिले प्रभार असे उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे, जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलन काल, आणि पर्यायामध्ये 4 दिले आहे, कमी होतो, प्रथम कमी होतो, नंतर वाढतो, प्रथम वाढतो, नंतर कमी होतो, चौथा दिला आहे वाढतो। तर याचे योग्य उत्तर आहे प्रथम वाढतो आणि नंतर कमी होतो। काय, एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे आणि जर चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलनकाळ प्रथम वाढतो आणि नंतर कमी होतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे +4m आणि -2m नाभीय अंतर असलेले दोन पातळ भिंगावर प्रश्न आहे। दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली तर त्याच्या सहयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती, असा हा प्रश्न आहे। तर त्याचे उत्तर आहे -4m। त्यानंतरचा प्रश्न आहे, वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात, तर याचं उत्तर 4 आहे फ्रेयॉन वापरतात। वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून काय वापरतात, तर ते वापरतात फ्रेयॉन वापरतात। एअर कंडिशन म्हणजे AC, वातानुकूलित यंत्र म्हणजे AC म्हणजे एअर कंडिशनरमध्ये एखाद्या द्रावणाचा pH जर 7 असल्यास ते द्रावण रिकामी जागा असते, जर 7 असेल तर ते काय असते, तर उदासीन असते। पर्याय क्रमांक 4 त्याचे उत्तर येईल। एखाद्या द्रावणाचा pH किती असेल, 7 असेल तर ते द्रावण उदासीन असते। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, अल्फा बीटा गॅमा हे जे चिन्ह आहेत हे काय आहेत, अल्फा बीटा गॅमाचे चिन्ह आहेत। अल्फा बीटा गॅमा या किरणाच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमबद्ध दाखवा। म्हणजे अल्फा बीटा गॅमा या किरणांच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमबद्ध आपल्याला दाखवायचे आहे, तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे पहिल्यांदा येईल गॅमा, मग बीटा आणि मग अल्फा, म्हणून पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न बघा, मध्यम तापमानावर खालीपैकी कोणते संयुग तापवले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो, तर त्याचे योग्य उत्तर आहे 2 मर्क्युरियल ऑक्साईड। मर्क्युरियल ऑक्साईड हा मध्यम तापमानावर
मध्यम तापमानावर म्हणजे मध्यम तापमानावर मर्क्युरियल ऑक्साईड संयुक्त तापवले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास रिकामी जागा म्हणतात। ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास रिकामी जागा म्हणतात। तर काय म्हणतात? त्याला म्हणतात दवबिंदू। ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 येईल। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? मिथेन वायूची निर्मिती कोणत्या क्षेत्रामधून होते? ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भाताचे शेत। भाताच्या शेतामधून मिथेन वायूची निर्मिती होत असते। मानवी गलगंड रिकामी जागा यांच्याशी संबंधित आहे। मानवी गलगंड कशाशी संबंधित आहे? तर तो कशाशी संबंध आहे? पर्याय क्रमांकच्या वरील सर्व, म्हणजे अन्नातील आयोडीनची कमतरता, अवटु ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, आणि तिसरं आहे रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे। हे वरील सर्व हे मानवी गलगंड होण्यासाठी कारणीभूत आहे। नंबर 1 अन्नातील आयोडीनची कमतरता, दुसरं अवटु ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, आणि तिसरं आहे रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे। त्यानंतरचा प्रश्न आहे की सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे, याचे कारण काय आहे? तर जनुकीय पर्याय क्रमांक 1 उत्तर येते आहे। सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळत आहे। कमी किमतीमध्ये मिळत आहे। इन्सुलिन हे कशासाठी वापरले जाते? तर जे डायबिटीजचे पेशंट असतात त्याच्यासाठी। तर इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते, याचे कारण काय आहे? तर जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात, हे त्याचं उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न बघूया, मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित ब्रोका निर्देशांक मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित ब्रोका निर्देशांक खालीपैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो? तर सेंटीमीटरमधील उंची आणि सेंबर याच्या वजाबाकीने मिळतो। त्यानंतरचा प्रश्न आहे की मादक पेय तयार करण्यासाठी रिकामी जागा वापरले जात नाही, तर काय वापरले जात नाही? तर इष्ट हे वापरले जात नाही। मादक पेय तयार करण्यासाठी इष्ट वापरले जात नाही, तर मग काय ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे वापरले जात असेल, माहीत नाही। आयोगाने जे उत्तर दिले ते मी सांगत आहे। सायन्सबद्दल तेवढे जास्त जास्त मला नॉलेज नाही आहे तेवढं, तरी पण म्हणजे आयोगाच्या याच्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे। खालीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल? खालीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल? तर कोणास जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल तर ते 12 ते 18 वयोगटात येणारी जे व्यक्ती आहेत, म्हणजे मुलं मुली 12 ते 18 वयोगटातील मुलींना अन्नातून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, मेद हे अन्नसंकुच्या टोकास दाखविले जातात, कारण काय? मेद हे अन्नसंकुच्या टोकास दाखविले जातात, कारण तर त्याला कारण काय आहे? तर मेदाचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते, म्हणून मेद हे अन्नसंकुच्या टोकास दाखविले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे की मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस रिकामी जागा म्हणतात, तर काय म्हणतात? 39 क्रमांकाचा प्रश्न आहे, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात आरोग्य विकास। मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस आरोग्य विकास म्हणतात, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। त्यानंतर पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे, म्हणजे आनुवंशिक आहे? तर 1 आणि 2 वरीलपैकी 1 आणि 2 म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह आनुवंशागत आहे असं म्हटलेलं आहे। कोणता रोग आनुवंशागत आहे? तर म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे 2 रोग आनुवंशागत आहेत। अशा प्रकारे आपण यामध्ये सायन्सचे प्रश्न कव्हर केलेले आहे। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.